मुलांनो, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन हा टॉपिक तुमचा फेवरेट टॉपिक बनणार आहे पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये. मी याची तुम्हाला गॅरंटी देतोय. हा असा टॉपिक आहे ना की जितक्या जास्त डेप्थमध्ये जाऊन तुम्ही शिकाल तितका हा टॉपिक आवडायला लागणार आहे. सो माझं पण हा लाईक काइंड ऑफ वन ऑफ फेवरेट टॉपिक आहे हा परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. आणि मी इथे खूप खुश आहे बिकॉज आत्तापर्यंत MST CET मध्ये हा टॉपिक कधीच इन्क्लूड करण्यात नव्हता आलेला आणि 2021 बॅचसाठी फर्स्ट टाइम हा टॉपिक MST CETच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे मुलांना. सो नक्कीच यार मी खूप जास्त खुश आहे बिकॉज लाईक हा असं समजू शकता की माझा फेवरेट टॉपिक आहे यार. ओके, वेटेज बद्दल जर का बोलायचं झालं मुलांना तर 2 मार्क्ससाठी हा परमिटेशन कॉम्बिनेशन विचारला जाऊ शकतो MST CET मध्ये. टोटल 10 टॉपिक्स आहेत पहा 11thचे जे MST CET मध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 11th मधून 20 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो 10 टॉपिकसाठी 20 मार्क, हर एक टॉपिकला मुलांना एक क्वेश्चन मिळणार आहे तुम्हाला 2-2 मार्क्ससाठी. येस, सो हा परमिटेशन कॉम्बिनेशनचा जो वेटेज आहे दॅट इज अराउंड 2 मार्क्स. ओके गाइस, सेशन आपण इथे स्टार्ट करूया. मी तुम्हाला पहिले आर्टिकल सांगून देईन नाही का की या सर्व गोष्टी आपण इथे करणार आहे आजच्या सेशनमध्ये. पहिले तर यार इंट्रोडक्शन पाहूया की एक्झॅक्टली काय असतं हे परमिटेशन कॉम्बिनेशन, काय असतं, कशासाठी डिफाईन करायला लागतं हे नाही का, ही गोष्ट पाहूया. त्याच्यानंतर एक प्रिन्सिपल आहे अँड ऑर याचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजे ॲडिशन, असं सध्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाहूया आपण ते तिथे नाही का. त्याच्यानंतर फॅक्टोरियल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, काय असतं एक्झॅक्टली फॅक्टोरियल बघूया. परमिटेशन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अलग अलग ऑब्जेक्ट लाईक अरेंज करूया. ओके, किती वेज असतात हे पाहूया. डेफिनेटली तुम्हाला हे इतकं व्यवस्थित रिलेट नाही होणार आहे सध्या बिकॉज तुम्हाला हे कोणतेच आर्टिकल्स माहिती नाही आहेत नाही का. सो लाईक बस करतोय आता मी, जास्त काही हे इथे एक्सप्लेन नाही करत आर्टिकल बद्दल नाही का. मला वाटतं आपण डायरेक्टली स्टार्ट करूया इथे इंट्रोडक्शन टू परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, इंट्रोडक्शन पाहूया एक्झॅक्टली काय. बट जस्ट हे पाहून घ्या, या सर्व गोष्टी आपण करणार आहे आजच्या सेशनमध्ये. ओके, कॉम्बिनेशन पर्यंत करणार आहे आणि याच्यासाठी लाईक एक सेपरेट सेशन मी परत रेकॉर्ड करेन. ओके, तर पहा मुलांना काय असतं रे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, पहा एक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला इथे. मी तुम्हाला ना रे एक 3 नंबर देतो. से फॉर एक्झाम्पल 1, 2 अँड देन 3. इंट्रोडक्शनला थोडंसं जरा जास्त वेळ घेऊया बरं. एकदा हे बेस क्लिअर झाला ना तुमचा, ओके, त्याच्या पुढे आपण किती पण फास्ट करू शकतो. मी तुम्हाला 3 नंबर देतो मुलांना 1, 2 अँड 3. आता इथे थोडंसं बोलते वेळी मी असं बोलेन की मी ते 3 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला देतोय. 3 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, 3 अलग अलग ऑब्जेक्ट मी तुम्हाला देतोय 1, 2 अँड 3. आणि मी बोलतो की यार चला अरेंज करायला. आता तुम्ही जर काय अरेंज करायला जाल तर 123 एक नंबर बनतो, 132 असा एक नंबर बनतो यार, देन 231 असा एक नंबर बनतो, 213 एक बनतो, देन 312 एक बनतो अँड 321 एक बनतो. असे टोटल मुलांना 6 नंबर्स बनतात. असे टोटल किती नंबर्स बनतात? 6 नंबर बनतात. असे टोटल 6 नंबर बनतात असं म्हणण्याऐवजी मी असं म्हणेन इथे की असे टोटल 6 अरेंजमेंट्स बनतात. 6 अरेंजमेंट बनतात इथे. हे तुम्हाला आधी समजून घ्यायचं आहे. सो 3 नंबर जर का प्रोव्हाइड कराल किंवा 3 ऑब्जेक्ट प्रोव्हाइड कराल तर 6 अरेंजमेंट बनत असतात. ठीक आहे चलो. सो जर का 4 नंबर प्रोव्हाइड केले तर किंवा 4 ऑब्जेक्ट जर का प्रोव्हाइड केले तर से फॉर एक्झाम्पल फर्स्ट 1, 2, 3, 4 हे 4 ऑब्जेक्ट मी तुम्हाला देतोय. चलो अरेंज करा बोलतोय आणि सांगा मला की अरेंजमेंटचे किती वेळेस येतात रे. ओके, मग तुम्ही काय कराल रे 1, 2, 3, 4 देन 1, 2, 4, 3 देन 1, 3, 4, 2 1, 3, 2, 4 1, 4, 2, 3 1, 4, 3, 2. मला असं वाटतं की हे 6 तर बनलेच आहेत. मुलांना 1 नी स्टार्ट होणारे 6 बनलेले आहेत. सिमिलर वे मध्ये तुम्ही करून पाहाल. 4 नी स्टार्ट करणारे किंवा 2 नी स्टार्ट होणारे नाही का. आता 2 नी स्टार्ट होणारा एखादा अरेंजमेंट दाखवतो पहा 2, 1, 3, 4. आणखीन दाखवू का 2, 1, 4, 3 2, 4, 1, 3 2, 4, 3, 1 2, 3, 4, 1 2, 3, 1, 4. पहा ना हे 6 बनले ना. परत 1 नी स्टार्ट होणारे 6, 2 नी स्टार्ट होणारे 6, परत 3 नी स्टार्ट होणारे 6 आणि परत 4 नी स्टार्ट होणारे 6. म्हणजे टोटल किती बनतायत माहिती का मुलांना? 24 अरेंजमेंट्स बनतायत. बरोबर यार, काहीतरी मला काहीतरी वाटतं जरा इथे लॉजिक आहे. पहा काय आता ना इथे थोडंसं एक गोष्ट मी डिफाईन करतोय. फॅक्टोरियल नावाचा एक कॉन्सेप्ट डिफाईन करतोय. मी म्हणतो की 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 3 फॅक्टोरियल वेज. आता हे फॅक्टोरियल काय असतं माहिती का? 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1 करायचं डायरेक्टली. किती बनतं रे? 6 बनतं. यार पहा ना 6 वेज मध्ये अरेंज होत आहेत ते. सिमिलरली गाईज 4 ऑब्जेक्ट 1, 2, 3, 4 4 डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स. ओके, 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन
4 फॅक्टोरियल वेज. 4 फॅक्टोरियल म्हणजे समजतं का? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 किती बनतं रे? 4 3 2 1 जर का कराल यू विल गेट 24. अरे यार 24च वेज होते, 24च वेज होते ना रे मुलांना, बरोबर ना? सो पहिली गोष्ट तुम्हाला समजत आहे का इथे एक फॅक्टोरियल नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. मी काय करतोय माहिती का? हवं तर इथे लिहून दाखवतो तुम्हाला. ओके, फॅक्टोरियल असं रीड कराल तुम्ही, फॅक्टोरियल. ओके, 10 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं पहा? 10 9 8 ओके 7 6 5 4 3 2 इंटू 1. हे इंटू आहे बाबा, मल्टिप्लाय करत जातोय आपण नाही का? 10 फॅक्टोरियल म्हणजे 10 9 8 7 असं एंड पर्यंत मल्टिप्लाय करत जायचं, 1 पर्यंत मल्टिप्लाय करत जायचं. यस स्टुडंट्स, सो याला बोलतोय यार आपण 10 फॅक्टोरियल. सो आता मी एक स्टेटमेंट करतो जस्ट. आता बघितलं आपण की 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 3 फॅक्टोरियल वेज म्हणजे 6 वेज. 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन गाइस 4 फॅक्टोरियल वेज म्हणजे 4 फॅक्टोरियल 4 3 2 1 म्हणजे 24 वेज बनले होतात. हेच करणार आहे आपण परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये. काही अरेंजमेंट्स आहेत. ओके, अरेंजमेंट्स आहेत. त्याच्यानंतर असे पण काही क्वेश्चन आहेत जिथे की अरेंज नाही करायचं, फक्त सिलेक्शन करायचं. आय होप तुम्हाला आत्ताच्या 2 ज्या गोष्टी सांगितल्या ना मी, ते तुम्हाला थोडं बहुत लाईक व्यवस्थित समजलं असेल. तुम्ही म्हणाल हे याच्याने काय करायचं असतं नाही का, कशासाठी वापरायचं असतं? पहा सांगतोय. ओके, हळूहळू करूया. एक समजेल तुम्हाला पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण गोष्ट समजून जाईल की हा लेसन कशासाठी आहे. तर पहिले तर मी फॉर्म्युला लिहितोय. मी आता फॅक्टोरियल समजून सांगितलं तुम्हाला. ओके, कारण की यांच्या फॉर्म्युलामध्ये फॅक्टोरियल आहे म्हणून मला ते सांगायला लागणार आहे. ओके, NPR याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे अँड NCR याचा पण मुलांना तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा आहे. NCR चा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स करायचा म्हणजे n मायनस ऑफ r होल फॅक्टोरियल इंटू तो r फॅक्टोरियल एक्स्ट्रा इथे लिहून टाकायचा. पाहून घ्या रे व्यवस्थित. NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज n मायनस ऑफ r होल फॅक्टोरियल इंटू तो r फॅक्टोरियल जो आहे ना तो इथे एक्स्ट्रा लिहायचा परत नाही का. सो दिस NCR फॉर्म्युला. तुम्ही म्हणणार हे काय आहे? NCR काय आहे? ओके, काय आहे समजेल. ओके, बघा काय मी तुम्हाला एक छोटंसं टास्क सांगतो. आता ना इथे एक 4 ऑब्जेक्ट मी तुम्हाला देतो. से फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट म्हणजे काय, मी एक क्लास इमॅजिन करतो. इथे एक क्लास आहे. से फॉर एक्झाम्पल या क्लासमध्ये टोटल 4 स्टुडंट्स आहेत. 4 स्टुडंट आहेत. ओके, से फॉर एक्झाम्पल एक आहे पहा A, एक आहे B, एक आहे C, एक आहे D. हे मुलांची नावे आहेत समजा. A B C D अशी मुलांची नावं आहेत. यस, समजा मी ॲज अ क्लास टीचर मला ना या 4 लोकांमधून, या 4 मुलांमधून 2 जणांना मॉनिटर करायचं, CR करायचं, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह करायचा. मला अख्ख्या क्लासमधून नाही का 4 जणांचाच क्लास आहे फक्त, 4 जणांच्या क्लासमधून 2 जणांना क्लास रिप्रेझेंटेटिव्ह किंवा CR करायचं आहे मला. ठीक आहे. सो माझ्याकडे काय काय ऑप्शन आहेत रे? कोणत्या दोघांना करू शकतो? मला असं वाटतं मी A B ला करू शकतो ना, A आणि B ला CR करू शकतो ना. दोघांना करायचं बरं, दोघांना. अरे मी A आणि C ला पण करू शकतो रे, A आणि C ला पण CR करू शकतो, किंवा मी A आणि D ला पण CR करू शकतो, किंवा मी B आणि C ला पण CR करू शकतो. समजतं का? AB ला CR करू शकतो, AC ला पण करू शकतो, किंवा A आणि D दोघांना पण करू शकतो, किंवा B आणि C ला पण करू शकतो. हे बघा, B आणि A नका म्हणू तुम्ही, कारण की A आणि B मध्ये झालं ना AB, ते दोघे CR झालेत ना ऑलरेडी, त्यांचा एक वेळ झालाय ना. आता B आणि A परत नका करू, B आणि A नाही झालंय ऑलरेडी, ते काउंट केलं आपण ते. ओके, B आणि C ला या दोघांना मिळून CR करू शकतो, किंवा B आणि D ला पण करू शकतो. अरे आणि फायनली मी C आणि D ला पण CR करू शकतो. पहा, C आणि D ला पण मुलांना मी इथे CR करू शकतो. या व्यतिरिक्त आणखीन कोणता वे असेल तर तुम्ही मला सांगा. या 4 लोकांमधून दोघांना CR करण्याचा आणखीन कोणता वे? मला तर काही दिसत नाही यार. इतकेच वेज आहेत फक्त, इतकेच वेज आहेत फक्त. किती वेज आहेत अरे हे? 1 2 3 4 5 6 टोटल 6 वेज आहेत. अरे किती 6 वेज आहेत मुलांना. ह्याआधी तुम्ही प्लीज समजून घ्या. सो देर आर 6 वेज गाईज. मी म्हणलं ठीक आहे 6 वेज आहेत. ओके, मग प्रत्येक वेळेस काय असं काउंट करायचं का वेज? हे असं काउंट करण्याऐवजी असं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, मुलांना. तुम्ही म्हणणार काय फॉर्म्युला रे? NCR. C stands for combination. C stands for combination. काय असतं माहिती का? N ऑब्जेक्ट मधून R ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्याचे हे वेज असतात. NCR म्हणजे NCR काय रिप्रेझेंट करतो माहिती का मुलांनो? N ऑब्जेक्ट मधून R ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्याचे वेज असतात. जसं की इथे 4 ऑब्जेक्ट मधून 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्याचे 6 वेज होते.
बघूया खरंच इथे 6 येतं का. ओके, किती रे, n म्हणजे 4 ना, 4 ऑब्जेक्ट मधून n फॅक्टोरियल. ओके, बेसिकली आपण 4c2 करतोय बरं, 4 मधून 2 सिलेक्ट करायचे फक्त. 4c2 फॉर्म्युला इज 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 फॅक्टोरियल इंटू हा 2 फॅक्टोरियल लिहायचं असतं एक्स्ट्रा. 4 फॅक्टोरियल मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय दिस 2 इंटू 1 अगेन 2 इंटू 1 2 इंटू 1 2 इंटू 1 कॅन्सल. हे किती बनतं रे, 6 बनतं ना. अरे यार मग हे इतकं करण्याऐवजी हे असं करा ना. आता मग काही जण म्हणत असतील नाही सर हे सोपं आहे, की अरे सोपं आहे बिकॉज फक्त 4 मुलं आहेत म्हणून सोपं आहे, बरोबर ना. जर का समजा 50 मुलं असली असती तर करू का मी ते पहा. असं ऍज्युम करा मुलांना तुम्ही की या क्लासमध्ये यार 50 मुलं आहेत, 50, आणि समजा 50 मुलांमधून तुम्हाला 2 मुलं सिलेक्ट करायचे, त्यांना CR करायचं किंवा मॉनिटर करायचं. ओके, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह करायचं असेल, किती वेज आहेत त्याला. 50 मुलांमधून 2 मुलांना सिलेक्ट करण्याचे किती वेज आहेत, भरपूर सारे वेज आहेत. कुठे करत बसणार, A ला B ला CR केलं किंवा A ला C ला A ला D ला, अरे यार किती करत बसणार. सो त्यापेक्षा बेटर 50 मधून 2 मुलं सिलेक्ट करायचे वेज इज गिवन बाय 50c2. 50 मधून 2 मुलं सिलेक्ट करण्याचे वेज इज गिवन बाय गाइज 50c2. बस, दॅट्स ऑल. ओके, करायचं का, सॉल्व्ह कराल का. हे फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगितलं पहा. NCRचा फॉर्म्युला काय असतो रे, n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस ऑफ r होल फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. येस और नो. NCR मीन्स n फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स ऑफ फॅक्टोरियल इंटू तो r फॅक्टोरियल एक्स्ट्रा लिहायला लागतो. ठीक आहे. सो 50c2 मीन्स गाइज 50 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 48 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल लिहितोय मी. 50 फॅक्टोरियल म्हणजे 50 इंटू 49 इंटू 48 47 46 असं होतच जाणार ना पुढे. मग त्यालाच मी 48 फॅक्टोरियल लिहून टाकतो. डिवाइड बाय 48 फॅक्टोरियल खाली पण आहे आणि हा 2 फॅक्टोरियल मीन्स 2 इंटू 1 हे जरी कॅन्सल असणार. मग हे मल्टिप्लिकेशन करा, डिवाइड बाय 2 करा, येतील काहीतरी वेज. सो NCR स्टँड्स फॉर, NCR काय असतं पहा, these are the number of ways of selecting r objects out of n ऑब्जेक्ट मधून r ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्याचे वेळ, फक्त आणि फक्त सिलेक्ट करण्याचे वेळ. अरेंजमेंट आहे का, नाहीये. अरेंजमेंट नाही. म्हणजे आपण असं काही केलं का, दोघांना CR चूज केला आणि त्यांना अरेंज करतोय, म्हणजे तू CR नंबर 1 आहे आणि तू CR नंबर 2 आहे, किंवा उलटा केला तर तू CR नंबर 1 आहे आणि हा CR नंबर, असं काही केलंय का आपण, काही नाही केलेलं आहे. फक्त दोघांना CR केलेलं आहे, 1 2 असं काही नाहीये. म्हणजे अरेंजमेंट केलंय का एकमेकांमध्ये, नाही केलं. अरे हे आधी तुम्ही समजून घ्या. ओके, पण मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देतोय. समजा आपल्याकडे ना 4 नंबर आहेत, बरोबर. तर पहा यार 1 2 3 4 किंवा घ्या चलो 5 नंबर आहेत यार. आणि मी तुम्हाला असं सांगतो मुलांना की या 5 नंबर मधून 2 नंबर सिलेक्ट करा. 5 नंबर मधून 2 नंबर सिलेक्ट करा आणि त्यांना अरेंज करा. 5 मधून दोघांना सिलेक्ट करा आणि त्यांना काय करा, अरेंज करा. किती वेळेस बनतील आणि हे मला तुम्ही सांगा. मला असं वाटतं हे दोघांना सिलेक्ट केलं, अरेंज पण केलं, 1 आणि 3 ला पण केलं यार, 1 आणि 4 ला पण केलं, 1 आणि 5 ला पण केलं. हे समजतं तुम्हाला. 1 2 1 3 1 4 1 5. येस. त्याच्यानंतर 2 1 2 3 2 4 2 5. देन 3 1 3 2 3 4 3 5. देन 4 1 4 2 4 3 4 5 and finally 5 1 5 2 5 3 5 4. या 5 नंबर मधून मुलांना जर का 2 नंबर तुम्ही सिलेक्ट करत असाल आणि अरेंज करत असाल तर इतक्या पॉसिबिलिटीज आहेत अरेंजमेंटच्या. किती आहेत माहिती का, हे 4 4 4 12 16 आणि 20 पॉसिबिलिटीज आहेत मुलांना. किती, 20 पॉसिबिलिटीज आहेत. येस और नो. ठीक आहे, 20 पॉसिबिलिटी आहेत. आता तुम्ही म्हणाल हे 1 2 आणि 2 1 सेम नाही का सर. नाही रे बाबा, इथे अरेंजमेंट आहे ना. 12 आणि हा 21 आहे, कसं काय सेम आहे. अरेंजमेंटला प्रायोरिटी दिलं ना, त्यांनी म्हणलं ना की दोघांना घ्या आणि अरेंज करा. सो अरेंजमेंट करायचं तुम्हाला, बरोबर. तर मग आता मुलांना सिलेक्शन म्हणजे आपण इथे सिलेक्शन पण करतोय प्लस आपण अरेंजमेंट पण करतोय. मग जेव्हा केव्हा सिलेक्शन प्लस अरेंजमेंट असतं, किती वेज येत असतात माहिती का अरेंजमेंटचे, सिलेक्शन प्लस अरेंजमेंटचे किती वेज येत असतात माहिती का. दॅट इज गिवन बाय दिस परम्युटेशन. कॉम्बिनेशन मध्ये आपण आता काय पाहिलं होतं मुलांना, फक्त आणि फक्त सिलेक्शन. यार n ऑब्जेक्ट मधून r ऑब्जेक्ट फक्त सिलेक्ट करा, बस, बाकी काही नाही. पण आता इथे आपण 5 ऑब्जेक्ट मधून 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट पण करतो आणि एकमेकांमध्ये त्यांना अरेंज पण करतो. सो त्याचे वेज इज गिवन बाय NPR. पहा फॉर्म्युला काय असतो. NPR स्टँड्स फॉर, NPR चा फॉर्म्युला असतो पहा n फॅक्टोरियल डिवाइड बाय या दोघांचा डिफरन्स दॅट इज n मायनस ऑफ r होल फॅक्टोरियल. करून दाखवू का. किती, 5 ऑब्जेक्ट आहेत ना. 5 ऑब्जेक्ट मधून किती ऑब्जेक्ट सिलेक्ट आणि अरेंज केले, P लिहायला लागेल मला इथे. 2 ऑब्जेक्ट ना, 5 ऑब्जेक्ट मधून 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट आणि अरेंज केले ना. करा बरं, हा फॉर्म्युला यूज करा बरं. 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 3 फॅक्टोरियल.
5 फॅक्टोरियल मीन्स मुलांना 5 into 4 into 3 into 2 into 1. This 3 factorial means 3 into 2 into 1. यार 3 into 2 into 1, 3 into 2 into 1 कॅन्सल होतं, 5 into 4 कराल, you'll get 20. पाहणार बाबा, आन्सर 20 आहे ना. 20 वेज निघाले होते आपल्याला. येस और नो? सो क्लिअर करूया आपण आता इथे की परमिटेशन कॉम्बिनेशन आता हा लेसन शिकायला सुरू करतोय आपण, बरोबर. बट त्याआधी तुम्ही हे क्लिअर करा की परमिटेशन काय असतं माहिती का. एन ऑब्जेक्ट मधून आर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून अरेंज करण्याचे वेज असतात. ओके, कॉम्बिनेशन काय असतं माहिती का मुलांना. एन ऑब्जेक्ट मधून आर ऑब्जेक्ट सिलेक्शन करण्याचे वेज असतात. एन मधून आर ऑब्जेक्टला फक्त सिलेक्ट करण्याचे वेज असतात, अरेंजमेंट नाहीये. ही पहिली गोष्ट तुम्ही इथे क्लिअर करून ठेवायला मुलांना. ओके, आणखीन थोडंसं सांगतोय पहा की हे परमिटेशन आणि हे कॉम्बिनेशन हे तुम्ही तेव्हाच यूज करू शकता. ओके, व्हेन रिपिटेशन इज नॉट अलाउड. व्हेन रिपिटेशन इज नॉट अलाउड. बघा काय मी काय म्हणतो. समजा तुमच्याकडे 1 2 3 4 असे 4 ऑब्जेक्ट आहेत. आता मी तुम्हाला म्हणतो की यार 4 ऑब्जेक्ट मधून तुम्ही 2 ऑब्जेक्टला सिलेक्ट करा आणि अरेंज करा. काय 4 ऑब्जेक्ट मधून 2 ऑब्जेक्टला तुम्ही सिलेक्ट करा आणि अरेंज पण करा. अरेंज म्हणजे परमिटेशन. काय रे फॉर्म्युला. 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स, दॅट इज 2 फॅक्टोरियल ना. 4 फॅक्टोरियल 4 into 3 into 2 into 1 डिवाइड बाय दिस 2 फॅक्टोरियल 2 into 1 हे कॅन्सल 12 बनतं. म्हणजे 4 मधून मुलांना जर का दोघांना सिलेक्ट आणि अरेंज केलं तर 12 वेज बनले पाहिजे. जर बघू का 12 वेज बनतात का खरंच. ओके, पण समजा जर का मी असं केलं, पहिला नंबर बनला 1 1, दुसरा म्हणला 1 2, तिसरा म्हणला 1 3, चौथा म्हणला 1 4. समजा का मी काय झोल केला, मी इथे रिपिटेशन केलंय. म्हणजे 1 आणि 1 असं परत येऊ शकतो. म्हणजे पहिला 1 ला घेतला आणि दुसरा पण परत 1 लाच घेतला. म्हणजे जर का मी समजा रिपीट करत असेल एखादा ऑब्जेक्ट, ओके, तर किती वेज येतात जर आपण बघूया नाही का. 2 1 2 2 2 2 2 3 2 4, then 3 1 3 2 3 3 3 4, then 4 1 4 2 4 3 4 4. किती वेज आले? 16 वेज आले का. अरे पण इथे तर 12 वेज आहेत ना. समजलं तुम्हाला. सो परमिटेशन काय देतो माहिती का, 4 मधून दोघांना सिलेक्ट करून अरेंज करण्याचे वेज देतो. ओके, बट तिथे रिपिटेशन इज नॉट अलाउड. म्हणजे रिपीट जर का करायचं असेल ना, एखादा नंबरला एक रिपीट, एखादा ऑब्जेक्टला एक अरेंजमेंटमध्ये रिपीट करायचं असेल, ओके, तर तो प्रोव्हिजन परमिटेशनचा फॉर्म्युला देत नाहीये. हे तुम्हाला आधी क्लिअर करायचं. म्हणजे केव्हा यूज करायचं, व्हेन रिपिटेशन इज नॉट अलाउड तेव्हाचा फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल. ओके, पण इथे हे जर का तुम्ही 4 उडवाल ना रिपीट झालेले, बरोबर, तर ऑटोमॅटिकली 16 मधून 4 गेले तर 12 होतात. हेच 12 मिळतात आपल्याला इथे बाय युजिंग दॅट फॉर्म्युला, परमिटेशनचा फॉर्म्युला. येस, पहिले ही गोष्ट तुम्हाला इथे समजून घ्यायची आहे मुलांना. ओके, की रिपिटेशन जर का अलाउड नसेल तरच आपल्याला परमिटेशनचा फॉर्म्युला किंवा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, तर पहा मुलांना, परमिटेशन कॉम्बिनेशन आता आपण ऍक्च्युअली स्टार्ट करतो इथे. अँड ऑर. ओके, याचा एक प्रिन्सिपल आहे. म्हणजे हा लेसन याच्या विना लाईक कम्प्लीटच नाही होऊ शकत. ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. मी तुम्हाला काय सांगतोय पहा, इतकंच लक्षात ठेवा फक्त, जिथे कुठे अँड येतो अँड, ओके, तिथे मल्टिप्लिकेशन साइन यूज करायचा. आणि जिथे कुठे ऑर येतो ना, तर तिथे मुलांना ऍडिशनचा साइन आपल्याला इथे यूज करायचा असतो. अँड स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन आणि ऑर स्टँड्स फॉर ऍडिशन. अँड मल्टिप्लिकेशन ऑर ऍडिशन, इतकी गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ओके, तर पहा मुलांना, याचं जस्टिफिकेशन मी थोडंसं देतो इथे तुम्हाला. काय करतोय पहा. काय पहिली गोष्ट तुम्ही हे जरा विसरून जा. हे जयपूर, हे भोपाळ, यार याला 2 मिनिटासाठी जरा विसरून जा. ओके, हे सोडून द्या, हे सर्व सोडून द्या. आता मी तुम्हाला काय म्हणतोय माहिती का, तुम्हाला जायचंय पुण्यावरतून मुंबईला. किती वेज आहेत? किती वेज आहेत? बसने जाऊ शकतो यार, एक वे आहे. ऑर प्लेननी जाऊ शकतो. ऑर म्हणलं ना, ऑर म्हणजे ऍडिशन ना, प्लेननी जाण्याचा आपला एक वे यार. ऑर ट्रेननी पण जाऊ शकतो यार. अरे आणखीन एक वे यार, बरोबर ना. सो टोटल किती वेज येतात? 3. हे तर असं समजतं रे बघून, पण तरी मला थोडंसं जस्टिफाय करायचं होतं तुम्हाला. ऑर मीन्स ऍडिशन. ओके, सो म्हणून मी या वे मध्ये इथे सांगतोय. तुम्ही मला आता हे सांगा, मुंबईवरतून दिल्लीला जाण्याचे किती वेज आहेत? प्लेननी जाऊ शकतो एक वे, ऑर ट्रेननी जाऊ शकतो. ऑर मीन्स ऍडिशन +1. ओके, आन्सर इज 2 ना. आन्सर किती बनतो मला? 2 बनतोय. सो यार इथे 3 वेज आहेत नाही का. इथे 3 वेज आहेत. इथून इथे जायला, इथून तिकडे जायला परत 2 वेज आहेत यार. परत किती वेज आहेत? 2 वेज आहेत. आता मी तुम्हाला हे सांगतोय पहा, विचारतोय, सांगा तुम्ही पुण्यावरतून दिल्लीला जाण्याचे किती वेज आहेत? पुण्यावरतून काय दिल्लीला जाण्याचे किती वेज आहेत? पहिला वे दाखवतो पहा. मी बसनी गेलोय, प्लेननी गेलोय. फर्स्ट वे बसनी गेलोय, ट्रेननी गेलोय. सेकंड वे प्लेननी गेलोय, प्लेननी गेलोय. थर्ड वे प्लेननी गेलोय, ट्रेननी गेलोय. फोर्थ वे ट्रेननी गेलोय, प्लेननी गेलोय. फिफ्थ वे ट्रेननी गेलोय, ट्रेननी गेलोय.
दॅट इज 6th वे. 6 पेक्षा एक पण तुम्हाला जास्त वे बिलकुल पण नाही मिळणार. यार हे 6 वेज आहेत टोटल, नाही का? पण मी काय म्हणतोय, जर का मी याला असं रीड केलं तर, यार तुम्हाला पुण्यावरतून जायचं दिल्लीला, म्हणजे पहिले पुण्यावरतून मुंबईला जायला लागणार. पुण्यावरतून मुंबईला जाण्याचे 3 वेज आहेत. अँड मुंबईवरतून दिल्लीला पण जायला लागणार. अँड आहे, ऑर नाही आहे, अँड जायचंच आहे. कारण की पुण्यावरतून दिल्लीला जायचं म्हणजे इथून इथे जायचं अँड इथून इथे जायचं. तर इथून तिकडे जाण्याचे परत 2 वेज आहेत. मी तर म्हणतो अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन शिकला ना आपण आता. सो करा बरं मल्टिप्लिकेशन. 3 × 2 इज 6. सो कशाला हे असं करत बसता, डायरेक्टली 6 सांगा ना आन्सर. सो गाईज एक गोष्ट तुम्ही इथे ऍक्सेप्ट करा, अँड स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन अँड ऑर स्टँड्स फॉर ऍडिशन. इतकं तुम्हाला पहिले इथे समजलंच पाहिजे. ओके, आता त्यानंतर पहा इथे काय सांगतो मी तुम्हाला. आता मी तुम्हाला इथे असं म्हणतोय की यार पुण्यावरतून दिल्लीला जायचंय मला, किती वेज आहेत? पुण्यावरतून दिल्लीला जाण्याचे किती वेज आहेत? मी असं लिहू शकतो का, पुण्यावरतून दिल्लीला जायचंय मला, यार पुण्यावरतून दिल्लीला जायचंय, किती वेज आहेत? वाया जयपूर. और म्हणजे काय, मी एक तर जयपूरवरून जाईन. बघा काय, पुण्यावरतून दिल्लीला जायचं तर मी एकतर जयपूरवरून जाईन, नाहीतर और मी एकतर भोपाळवरून जाईन, और नाहीतर मी मुंबईवरून जाईन. समजतं की इथे ऑर आहे ना, एकतर इथून जाईन ना तर इकडून जाईन ना तर इकडून जाईन. सो ऑर आहे, ऑर स्टँड्स फॉर ऍडिशन. हे तुम्ही समजून घ्या पहिलं. सो यार जयपूरवरून जाईल ऑर मीन्स ऍडिशन, भोपाळवरतून जाईल ऑर मीन्स ऍडिशन. आता जयपूरवरतून जाण्याचे किती वेज आहेत? पहिले तर जयपूरला जा ना, 2 वेज आहेत, 2 वेज. अँड मग तुम्ही जा दिल्लीला. अँड मीन्स मल्टिप्लिकेशन, जयपूरवरून दिल्लीला जाण्याचं एकच वे, सो म्हणून 1 प्लस केलं. पहा भोपाळवरून जाण्याची किती वेळ? अरे पहिले भोपाळला जा बाबा, एकच वेळ भोपाळला जायचा. इंटू अँड भोपाळवरून दिल्लीला जायचंच आहे, सो 2 वेज आहेत. सो देअरफॉर इथे 2 करतोय. पहा प्लस पहिले तुम्ही मुंबईला जा, 3 वेज आहेत. अँड मीन्स मल्टिप्लिकेशन, परत इथून मुंबईवरून तुम्ही दिल्लीला जा, 2 वेज आहेत. सो करून घ्या बरं, हे किती बनतं? हे 2 बनतं, हे 2 बनतं, हे 6 बनतं मुलांना. सो आन्सर शुड बी 10. यार 10 वेज आहेत, 10 वेज आहेत, 10. हवं तर करून पहा तुम्ही. पहिला वे, दुसरा वे, तिसरा वे, चौथा वे, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा वे अँड देन फायनली दिस इज 10th वे. 10 वेज आहेत नाही तर, बरोबर ना? पुण्यावरतून दिल्लीला जाण्याचे 10 वेज. सो हे आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन थेरम, ओके, म्हणजे अँड आणि ऑर या गोष्टी यूज करून पण करू शकतो. सो आय होप तुम्हाला हे समजलं मी काय बोललेलं आहे की अँड स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन अँड ऑर स्टँड्स फॉर ऍडिशन. इतकं तुम्हाला परफेक्ट समजून घ्यायचं. आता पहा काही क्वेश्चन करतोय मी इथे. ओके, पहिला पार. आता क्वेश्चन सोपे आहेत. ओके, आणि फार काही जास्त वेळ पण लागणार नाहीये. In how many letter how many 2-letter words can be formed using the letters from the word space? बघा काय, तुमच्याकडे आता इथे 2 वेळा स्पेस हा वर्ड आहे. ओके, यातले लेटर यूज करून ना 2-letter वर्ड तुम्हाला बनवायचा आहे. बरोबर, हे असं करायचं असतं. नीट पहा काय, किती 2 लेटरचा वर्ड बनवायचा तुम्हाला. मी म्हणलं ठीक आहे, असे 2 बक्से करतो. बरोबर, मग पहा, when repetition of letters is allowed, या रिपिटेशन अलाउड आहे, म्हणजे तुम्ही रिपीट घेऊ शकता. म्हणजे एस घेतला परत एकदा एस पण घेऊ शकतो, म्हणजे एस असं बनवू शकतो वर्ड. बरोबर ना? चलो 2 लेटर वर्ड बनवायचं तुम्हाला. आता मी तुम्हाला हे सांगतोय पहा की यार असे 2 लेटर वर्ड बनवायचे. सो हा प्लेस फिल करण्याचे किती वेज आहेत? तुम्हाला हा पण जाऊ शकतो, हा पण जाऊ शकतो, हा पण जाऊ शकतो, हा पण कोणी पण जाऊ शकतो यार. सो हा प्लेस फिल करण्याचे टोटल देर आर 5 वेज. 1 2 3 4 5 वेज आहेत. अँड ॲट द सेम टाइम हा प्लेस फिल करण्याचे पण मुलांना परत 5 वेजच आहेत. कारण की रिपिटेशन इज अलाउड, म्हणजे परत इथे जो गेलाय ना त्याला पण चान्स आहे इथे जाण्याचा. बरोबर ना? म्हणजे इथे जाण्याचे परत 5 वेज आहेत. सो 5 × 5 गाईज इट इज 25. सो तुम्ही करून पहा हवं तर. हे जे 5 लेटर आहेत ना, 5 लेटर मधले तुम्ही 2 लेटर काढा, अरेंज करा, 25 वेज बनतील 100%. 5 वेज दाखवतोय पहा. पहिला बनला SS, दुसरा बनला SP, तिसरा बनला SS, चौथा बनला SC, त्याच्यानंतर बनला SC. हे 5 वेज आहेत. एस नी स्टार्ट होणारे 5 वेज, पी नी स्टार्ट होणारे 5, परत 5, परत 5, परत 5, 25 बनणारच आहे. when repetition is allowed, but when repetition is not allowed, repetition जर का अलाउड नसेल तर मग डायरेक्टली परम्युटेशनचा फॉर्म्युला पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे 5 मधून तुम्हाला एक 2च घ्यायचे आणि अरेंज करायचे. बरोबर, हा एक वे आहे तुमच्याकडे. ओके, हे याचा आन्सर करा, याचा आन्सर आणि याचा आन्सर सेमच येतं. पहा, दुसरा वे असा पण आहे. यार हे स्पेस आहे ना, बरोबर ना? हा प्लेस फिल करण्याचे किती वेज आहेत रे मुलांना? पहा ना, 5 वेज येतात. ठीक आहे, इंटू आता इथे जो गेलाय तो इथे मी घालू नाही शकत, बिकॉज रिपिटेशन इज नॉट अलाउड. म्हणजे हा प्लेस फिल करण्याचे मला फक्त 4 वेज आहेत. हा पण प्लेस फिल करायचा अँड ऍट द सेम टाइम हा पण करायचा, म्हणून इथे इंटू करायला लागतं. सो आन्सर विल बिकम गाईज 20. किती बनतं? 20 बनतं. ओके,
अँड वाला प्रिन्सिपल आपण इथे यूज केलेला आहे मुलांना. ओके, देन से नेक्स्ट काय म्हणत आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द डिजिट्स. ओके ओके फाईन. वेन रिपिटेशन इज अलाउड. पहा काय, रिपिटेशन अलाउड म्हणजे रिपीट करू शकतो. अरे 0 1 3 हे किती आहेत, 1 2 3 4 5 5 आहेत ना. इथे हा प्लेस फिल करण्याचे देर आर 4 वेज, कारण की इथे 0 नाही जाऊ शकत, पण बाकी सर्व जाऊ शकतात. बाकी मुलांना सर्वजण जाऊ शकतात. सो हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज आहेत. ओके, वेन रिपिटेशन इज अलाउड, हा प्लेस फिल करण्याचे मुलांना 5 वेज. इथे कोणी पण जाऊ शकतं. हे 4 तर आहेत आणि हा 0 पण जाऊ शकतो तिथे. इव्हन हा पण प्लेस फिल करण्याचे मुलांना 5 वेज आहेत. सो इथे अँड आहे ना, हा पण प्लेस फिल करायचा, अँड हा पण करायचा, अँड हा पण, अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लाय 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 करा. ओके, मल्टिप्लाय मल्टिप्लाय करा मुलांना. इथे काय म्हणतं, 5 × 5 25 × 4 करा. ओके, 25 × 4 इज 100 बनतो पहा, 100. ओके, आता पहा सेकंड सबटाईप. सेकंड सबटाईप मध्ये ते आपल्याला असं सांगतात की रिपिटेशन इज नॉट अलाउड. ठीक आहे यार, आपल्याला 3 डिजिटचा नंबर बनवायचा, रिपिटेशन इज नॉट अलाउड. मला एक गोष्ट माहिती आहे की इथे 0 नाही जाऊ शकत, फक्त हे फिक्स आहे. पहिले ना रे काय करायचं माहिती का, अशी जागा भरायची जी तुम्ही लाईक तुम्हाला माहिती आहे, शुअर आहे. ओके, किंवा तुम्ही असं समजू शकता की ज्या जागेबद्दल तुम्हाला जास्त माहिती, ती जागा पहिले भरायची या पूर्ण प्रोसेसमध्ये. ओके, या जागेबद्दल जर मला जास्त मला माहिती की तिथे 0 नाही जाऊ शकत, सो 0 सोडून बाकी 4 आहेत, कोणी जाऊ शकतं. सो हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज आहेत यार. हा पण प्लेस फिल करण्याचे मुलांना 4 वेज आहेत, बिकॉज इथे एक गेलाय कोणीतरी. मग आता 3च राहिले, 4 मधून एक गेलाय, 3च राहिले ना, 0 पण आहे म्हणजे 4 राहिले. सो इथे प्लेस, हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज आहेत. 2 प्लेस फिल झाले म्हणजे 2 नंबर गेले, 3च नंबर उरले. सो 3 नंबर या जागी कोणताही 3 मधला कोणताही इथे जाऊ शकतो, नाही का. सो इथे इंटू करतोय पहा, 60 × 4 करा, विल गेट 48. सो मुलांना असे 48 नंबर्स बनतात, 3 डिजिटचे नंबर, बाय युजिंग दीज डिजिट्स विदाउट रिपिटेशन. ओके, घ्या आता पुढे जातोय पहा. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव 4 in the unit place. म्हणे 4 in the unit place. पहा तुम्हाला समजतं का, 100 आणि 1000 मध्ये जर का एखादा नंबर बनवायचा असेल तर तुम्हाला 3 डिजिटचा नंबरच बनवायला लागेल. 100 आणि 1000 मध्ये कोणताही नंबर घ्या, 3 डिजिटचा नंबर असणार. फाईन. आपल्याला पाहिजे युनिट प्लेस वरती 4. यार इथे 4 पाहिजेच आहे, म्हणजे हा प्लेस फिल करण्याचा फक्त आणि फक्त एकच वे आहे यार. हा प्लेस फिल करण्याचा मुलांना फक्त आणि फक्त एकच वे, 4च पाहिजे, काही ऑप्शन्स नाही. आता सांगा आपल्याकडे काय बाकी काय काय आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. हा प्लेस फिल करण्याचे 10 वेज आहेत ना, काही पण टाकू शकतो. अरे मी 0 1 2 3 4 काही टाकू शकतो, मी 4 पण टाकू शकतो. ते म्हणते की 4 in a unit place पाहिजे म्हणे, बरोबर ना. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव 4 in a unit place. ओके, म्हणजे युनिट प्लेसवरती तुम्हाला 4 पाहिजे, बरोबर. बाकी प्लेसचं काही बोललंय का, 4 असेल तरी चालेल किंवा नसेल तरी चालेल. ओके, सो थोडंसं असं बोललं पाहिजे होतं की युनिट प्लेस इज ऑक्युपाइड बाय 4, म्हणजे युनिट प्लेसवरती 4 आहे. ओके, बरोबर. तर पहा यार, आता इथे कोणतेही टाकू शकतो यार मी 10 मधले. सो 10 इंटू, इथे कोणतेही टाकू शकतो का, नाही. इथे मी 0 नाही टाकू शकत. सो 0 सोडून हे जे 9 आहेत ना, काही टाकू शकतो. सो 9 × 10 × 1 इज 90 गाईस. किती बनतं हे, 90 बनतं पहा, 90. जाऊ मी त्या समोरती काय म्हणतात पहा. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 ओके हॅव डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स. 7 हे फक्त एकचदा आहे. 100 आणि 1000 मधला जर का नंबर बनवायचा असेल मुलांना, हे फिक्स आहे यार की तुम्हाला 3 डिजिटचा नंबर बनवायला लागेल, किती 3 डिजिटचा तुम्हाला नंबर बनवायला लागेल, हे फिक्स आहे. मग ते म्हणते की 7 फक्त एकच वेळेस आला पाहिजे, एक्झॅक्टली वन्स, एक्झॅक्टली एकदाच आला पाहिजे. मग मी म्हणतो की यार 7 तर इथे पण येऊ शकतो, और 7 तर मुलांना इथे पण येऊ शकतो यार, और 7 तर इथे पण ते येऊ शकतो ना रे. असे केसेस बनवायला लागतात. तुम्हाला थोडी ना माहिती आहे फिक्स की 7 कुठे आहे. समजतं काय तुम्हाला, तुम्हाला माहितीच नाही की 7 कुठे आहे. सो एक तर 7 इथे जाऊ शकतो, किंवा 7 इथे जाऊ शकतो, किंवा 7 इथे जाऊ शकतो. 7 एक्झॅक्टली एकदाच वापरायचं तुम्हाला. सो 7 इथे असण्याचं एकच वे, किंवा 7 इथे जाण्याचं एकच वे, किंवा 7 इथे जाण्याचं एकच वे यार, एकच वे. आता तुम्ही सांगा इथे कोणी पण तर जाऊ शकतं. आता नीट पहा, इथे ना 0 सोडून काही जाईल, म्हणजे टोटल 9 नंबर आहेत, 9 मधला कोणताही जाईल. पण 7 जाऊ शकतो का, अरे 7 नाही जाऊ शकत रे, बिकॉज ते म्हणतात एक्झॅक्टली वन्स पाहिजे, एक्झॅक्टली एकदाच आला पाहिजे 7. म्हणजे आता मला 7 परत यूज करण्याचं प्रोव्हिजन नाही आहे. 0 पण इथे यूज नाही करू शकत. तो टोटल असे 8 आहेत, 8 मधला कोणताही जाईल, बरोबर. त्याच्यानंतर आता इथे 0 पण जाऊ शकतो, म्हणजे इथे टोटल 9 वेज आहेत. पहा ना, इथे 0 पण तर जाऊ शकतो ना. सो 7 सोडून बाकी 9 आहेत, जाऊ शकतात इथे. और सेम यार, इथे 0 नाही जाऊ शकत, 7 पण नाही जाऊ शकत, म्हणजे इथे जाण्याचे 8च वेज आहेत आणि इथे जाण्याचे 9 वेज आहेत. कारण की इथे 7 नाही जाऊ शकत मान्य, पण बाकी 9 आहेत ना, कोणी जाऊ शकतं. इथे पहा, इथे 0 पण जाऊ शकतो, 7 सोडून कोणी जाऊ शकतो, म्हणजे 9 वेज आहेत. इथे 7 सोडून कोणी जाऊ शकतो, म्हणजे 9 वेज आहेत.
सो किती बनतं हे पहा बरं, 72 बनतो, अगेन दिस 72 आणि हा 81 बनतो पहा. जो काही बनेल तो बनेल ॲडिशन. इतके नंबर्स बनतात पहा मुलांना, इतके नंबर्स बनतात. ओके, नाउ सी नेक्स्ट काय म्हणतं रे बाबा इथं. अ लेटर लॉक कंटेन्स 3 रिंग्स. 3 रिंग आहे म्हणे. आता या इमेजमध्ये टोटल मी 4 रिंग दाखवलेले आहेत. इमेज नाही मिळाली ऍक्च्युली मला 3 रिंग वाली, 4 नाही 5 रिंग आहेत तिथे. ओके, सो बस याच्या 3च रिंग आहेत. हा पहिला रिंग, हा दुसरा रिंग, हा तिसरा रिंग, बस हे नाहीये इथे, या क्वेश्चन मध्ये नाहीये. ओके, काय म्हणता पहा. अ लेटर लॉक कंटेन्स 3 रिंग्स अँड ईच रिंग कंटेन्स 5 लेटर्स. प्रत्येक रिंगला 5 लेटर्स आहेत म्हणजे 1 2 3 4 5 आहेत तिथं. मग ते असतं ना आपण हे असं असं करतोय पहा आणि इथे आल्यानंतर सोडतो, म्हणजे लॉक बनवत असतो आपण काहीतरी. म्हणजे ठीक आहे, चलो. डिटरमाइन मॅक्सिमम नंबर ऑफ फॉल्स ट्रायल्स दॅट कॅन बी डन बिफोर लॉक इज ओपन. यार लॉक ओपन करण्याआधी किती फॉल्स ट्रायल करू शकतो एखादा चोर, नाही का, त्याला तो उघडायचा नाही का तो लॉक. मग तो एकदा काहीतरी नंबर बघेल, काहीतरी एक समजा काहीतरी वर्ड बनवून टाकेल, ट्राय करेल, ओपन होतो नाही होत आहे, मग परत चेंज करेल, बघतो ट्राय, नाही ओपन होतं यार, म्हणजे ठीक आहे चलो. असे किती फॉल्स ट्रायल्स तो करू शकतो हे आपल्याला पाहायचं. मॅक्सिमम नंबर ऑफ फॉल्स ट्रायल्स किती करू शकतो तो. मी एक काम करतो यार, तुम्हाला एक तरी गोष्ट समजते ना, 3 रिंग आहेत, अशा 3 रिंग आहेत, 3 रिंग आहेत यार, बरोबर. तुम्हाला लॉक सेट करायचं, समजा तुम्हाला लॉक सेट करायचं आहे, तर पहिल्या रिंगवरती तुम्हाला 1 2 3 4 5 ऑप्शन्स आहेत ना, 5 ऑप्शन्स आहेत, 5 कोणता पण लेटर टाकू शकता. दुसऱ्या रिंगवरती पण मुलांना टोटल 5 ऑप्शन्स आहेत, कोणता पण लाईक लेटर टाकू शकता, किंवा तिसऱ्या रिंगवरती पण मुलांना 5 ऑप्शन्स आहेत, कोणता पण लेटर टाकू शकता तुम्ही. सो अँड आहे ना, अँड पहिल्यावरती पण टाकलं, दुसऱ्यावरती पण टाकलं, अँड तिसऱ्यावरती पण टाकला. सो 5 × 5 × 5 इज 125. सो टोटल मुलांना 125 पॉसिबल लॉक्स बनतायत. त्यातला तुम्ही कोणता तरी एक लॉक सेट केलाय, म्हणजे 124 चुकीचे लॉक्स आहेत, बरोबर ना. मग एखादा चोर खूपच बॅड लक आहे त्याचा. सो मॅक्सिमम फॉल ट्रायल्स किती होतील, 124. लाईक ट्राय करतोय जमतच नाही, ट्राय करतोय जमतच नाही, म्हणजे 124 वेळेस तो चुकेल आणि मे बी तो 125व्या वेळी लाईक त्याचं करेक्ट येईल. सो दिस आर द मॅक्सिमम नंबर ऑफ फॉल्स ट्रायल्स. असं पण होऊ शकतं 10व्या नंबरला पण करेक्ट येऊ शकतो, बट मॅक्सिमम 124 पेक्षा जास्त फॉल्स ट्रायल्स नाही होणार, कारण की 124 नंतर काही करा तो ऑप्शन लाईक 125 ला उघडलाच पाहिजे, बरोबर ना. येस स्टुडंट्स, नाउ सी नेक्स्ट काय म्हणताय. इन अ टेस्ट 5 क्वेश्चन्स आर फ्रॉम ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन असं म्हणतात काहीतरी. ओके ओके फाईन. ओके, नो स्टुडंट हॅज गॉट ऑल करेक्ट आन्सर्स. म्हणजे कोणाला सगळेचे सगळे करेक्ट आन्सर आलेले आहेत का, नाही आलेत. म्हटलं ठीक आहे चलो. ओके, ऑल्सो आन्सर ऑफ एव्हरी स्टुडंट इज डिफरंट. प्रत्येकांचे आन्सर वेगवेगळे आहेत. ओके, फाईन नंबर ऑफ स्टुडंट्स अपिअर्ड फॉर द टेस्ट. फाईन मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स अपिअर्ड फॉर द टेस्ट. हे असं विचारायला हवं होतं. बघा काय मुलांना, नीट पाहून घ्या एकदा. म्हणजे इथे काय विषय माहिती का, की यार एक्झाम हॉल आहे, 5 क्वेश्चन दिलेत त्यांना ट्रू ऑर फॉल्सचे. समजा एका स्टुडंटनी पहिल्याचं लिहिला ट्रू, दुसऱ्याचं फॉल्स, तिसऱ्याचं ट्रू फॉल्स, देन परत फॉल्स. ओके, आणखी एका स्टुडंटनी हा आन्सर हा नाही लिहू शकणार, कारण त्यांनी म्हणलं नाही इथे आन्सर्स ऑफ एव्हरी स्टुडंट इज डिफरंट. प्रत्येकांचा आन्सर डिफरंट पाहिजे, या दोघांचा आन्सर सेम बिलकुल नको आहे. याचं अलग आन्सर पाहिजे काहीतरी, मे बी फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू चालेल आपलं, काही प्रॉब्लेम. जोपर्यंत हे दोघे सेम नाही आहेत तोपर्यंत चालेल, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, डिफरंट आन्सर्स असले पाहिजे. असं नाही रे बाबा की प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर डिफरंट, असं नाही. हे फॉल्स तुम्ही म्हणाल हे सेम आहे, नाही. ओव्हरऑल कॉम्बिनेशन ऑफ आन्सर इट शुड बी डिफरंट. असा एक पण स्टुडंट नाहीये की ज्याचे सर्वच्या सर्व करेक्ट आन्सर आहेत, असा एक पण स्टुडंट नाहीये मुलांना, बरोबर. ते आपल्याला असं विचारतात की त्या क्लासमध्ये मॅक्सिमम स्टुडंट्स किती असतील त्या क्लासमध्ये, हा आपल्याला क्वेश्चन विचारतात. ते थोडं बहुत लाईक कन्फ्युजिंग वाटत असेल मे बी तुम्हाला. मी एक काम करतो यार, थोडंसं असं विचार करा की आता यार हे सर्व मलाच मॅनिप्युलेट करायचं. म्हणजे ना, मी याला सांगेन की तू असं आन्सर लिही, त्याला सांगेन तू असं आन्सर लिही, मॅच नाही झालं पाहिजे. तिसऱ्याला सांगेन तू असं काहीतरी वेगळं आन्सर लिही, या दोघांशी मॅच नाही झालं पाहिजे. आणि कोणालाच मी करेक्ट आन्सर नाही देणार. 4 करेक्ट देईन मी, पहिला करेक्ट देईन, दुसरा तिसरा चौथा करेक्ट देईन, 5वा करेक्ट नाही देणार. म्हणजे 5चे 5ही करेक्ट आलं पाहिजे असं नाही होऊ देणार, एक तरी रॉंग आलाच पाहिजे. मग मी जरा विचार करतो यार, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्याचे 2 वेज आहेत, ट्रू लिहा किंवा फॉल्स लिहा. अँड ॲट द सेम टाइम, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. दुसऱ्या क्वेश्चनचे पण आन्सर लिहिण्याचे 2 वेज आहेत, तिसऱ्या क्वेश्चनचे पण आन्सर लिहिण्याचे 2 वेज आहेत, चौथ्या क्वेश्चनचे पण आन्सर लिहिण्याचे 2 वेज आहेत, आणि 5th क्वेश्चनचा आन्सर लिहिण्याचे पण अगेन 2 वेज आहेत. सो 2 × 2 × 2 × 2 × 2 कराल म्हणून यू विल गेट 32. दॅट मीन्स 32 पॉसिबल आन्सर्स आहेत. 32 आन्सर्स म्हणजे 32 पॉसिबल आन्सर्स आहेत यार, हे तुम्ही आधी समजून घ्या. म्हणजे हा एक असा एक कॉम्बिनेशन आहे आन्सरचा,
तसंच असं पण तर होऊ शकतो, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू ट्रू, असं पण तर होऊ शकतो, असं पण तर होऊ शकतो यार, फॉल्स 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 ट्रू ट्रू, असं पण तर होऊ शकतो ना कॉम्बिनेशन. म्हणजे असे 32 आन्सर्स आहेत माझ्याकडे. म्हणजे मी याला सांगेन की हे तू असली तू असली तू असली, असे 32 वेगवेगळे आन्सर्स आहेत. बट त्यातला जो एक आन्सर आहे ना, जो करेक्ट वाला आहे, तो मी कोणालाच नाही देणार. म्हणजे मी किती आन्सर डिस्ट्रीब्यूट करेन, 31 आन्सर डिस्ट्रीब्यूट करेन. म्हणजे मॅक्सिमम 31 पर्यंत स्टुडंट असू शकतात इथे. जर का समजा 32 स्टुडंट झाले, म्हणजे एक स्टुडंट एक्स्ट्रा आला, आता त्याला कोणता देऊ रे आन्सर? तुम्ही म्हणाल तो करेक्ट वाला द्या. नाही रे, करेक्ट वाला तर नाही देऊ शकत आपण, सांगितलं त्यांनी, मग करेक्ट वाला नाही देणार. मग यांनाच जो कोणता दिलाय त्यांच्यातलाच एक आन्सर त्याला पण देतो. अरे ते पण नाही करू शकत, बिकॉज दोघांचे आन्सर सेम होतील, ते पण नाही पाहिजे इथे. पहा ना तुम्ही, ते सांगितलं त्यांनी, नो स्टुडंट हॅज गॉट ऑल करेक्ट आन्सर्स, फाईन. ऑल्सो आन्सर ऑफ एव्हरी स्टुडंट इज डिफरंट. कोणाचं सेम सेम असलं नाही पाहिजे. सो 31 इज द मॅक्सिमम पॉसिबल स्टुडंट्स. याच्यापेक्षा जास्त स्टुडंट्स पॉसिबलच नाही, पॉसिबलच नाही आहे. त्याच्यापेक्षा कमी पॉसिबल आहे, बट मॅक्सिमम पॉसिबल इज 31. आय होप तुम्हाला ते समजलं. ओके, नाव सी नेक्स्ट काय म्हणतात. If numbers are formed using the digits 2, 3, 4, 5, 6 without repetition, fine. How many of them will exceed 400? मुलांनो, नंबर बनवायचे तुम्हाला विदाउट रिपिटेशन. किती डिजिटचं सांगितलं का नाही, तुमच्याकडे तो ऑप्शन आहे, बनवा. एक तर पहा, नंबर 3 डिजिटचा असेल, और नंबर 4 डिजिटचा असेल, और नंबर 5 डिजिटचा असेल. किती येतं टोटल? 1 2 3 4 5 आहेत ना, 5 डिजिट. 6 डिजिटचा नंबर पॉसिबल नाही, बिकॉज हे 5 वापरले, 6व्याला कोणता वापरणार? रिपीट वापरणार का नाही? रिपिटेशन इज नॉट अलाउड, त्यांनी क्लिअरली सांगितलेलं. सो तुम्हाला हे समजलं पाहिजे की 400 पेक्षा जर का जास्त वाला नंबर पाहिजे असेल, ओके, तर पहिले तर नंबर बनवायचा तर तुम्ही 3 डिजिट 4 डिजिट और 5 डिजिट नंबर बनवू शकता, जो की 400 पेक्षा जास्त येऊ शकतो. 2 डिजिट नंबर बनवाल तो थोडी ना 400 पेक्षा जास्त. सर इथे तर आपल्याला काही लोडच नाही बिलकुल, पण काही पण टाकायला. 1 2 3 4 5 पहिला प्लेस फिल करण्याचे देर आर 5 वेज, 4 वेज, 3 वेज, 2 वेज. हे समजलं का? रिपीट नाही म्हणून लाईक एक कमी करायला लागतं. 5 डिजिटचा जर का नंबर बनवायचा असेल, पहिला प्लेस फिल करण्याचे देर आर 5 वेज, सेकंड प्लेस 4 वेज, 3 वेज, 2 वेज अँड देन 1 वे. ऑर स्टँड्स फॉर ॲडिशन. आता इथे थोडंसं लक्षपूर्वक मुलांना, जर का तुम्हाला 3 डिजिटचा नंबर बनवायचा असेल, 3 डिजिटचा नंबर बनवायचा असेल, काय टाकणार रे इथे? काय टाकणार इथे? 3 टाकलं तर चालेल का? 3 टाकलं तर चालेल का? 300 समथिंग म्हणून नाही चालत. 300 समथिंग 400 पेक्षा थोडी ना जास्त आहे. 2 टाकला तरी नाही चालणार. 200 समथिंग नाही यार, 400 पेक्षा थोडी ना जास्त आहे. म्हणजे इथे तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. तुम्हाला एकतर 4, 5 नाही तर 6 मधला कोणता तरी एक टाकायला लागेल. म्हणजे हा प्लेस फिल करण्याचे देणार 3 वेज. आता एक कोणता तरी गेला, आता 4 उरले ना. सो हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज आहेत, हा प्लेस फिल करण्याचे मुलांना 3 वेज आहेत. कोणतंही टाका तिकडे, काही नाही. बट इथे या प्लेसवरती मी 4 टाकू शकतो किंवा 5 टाकू शकतो किंवा 6 टाकू शकतो. या व्यतिरिक्त काही टाकू नाही शकत. सो पहा बरं, हे असे किती नंबर बनतात? 3 इंटू 4 इंटू 3 किती रे? 36. ऑर मीन्स ॲडिशन 20 इंटू 6 इज 120. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. ओके, 20 इंटू 6 अगेन 120 यार. 120 प्लस 120 इज 240 प्लस 36 करा यार. ओके, 276 समथिंग काहीतरी बनेल नाही का? सो इतके नंबर्स बनतात 400 पेक्षा जास्त. ओके, नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन काय म्हणतो पहा. हाऊ मेनी 5 डिजिट नंबर्स फॉर्म्ड युजिंग द डिजिट्स ओके आर डिव्हिजिबल बाय 5 इफ डिजिट्स आर नॉट रिपीटेड. 5 डिजिटचा नंबर बनवायचा. मी म्हणलं ठीक आहे यार. 1 2 3 4 5. हे पहा मुलांना, 5 डिजिटचा तुम्हाला नंबर बनवायचा. 5 डिजिटचा तुम्हाला नंबर बनवायचा आहे, बरोबर? जरा करा बरं विचार, काय करणार? आता मी थोडंसं रॉंग वे करून दाखवतोय. ओके, पहा तुम्ही पण मे बी असा विचार केलाय का? आता 5 डिजिटचा नंबर बनवायचा, बट तुम्हाला असं पाहिजे की यार डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे. आता डिव्हिजिबल बाय 5 तेव्हाच असतो जेव्हा इथे 5 असेल किंवा इथे 0 असेल. 5 किंवा 0 जर का तुम्ही इथे टाकला तर लाईक तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, चालून जाता. म्हणजे हा प्लेस फिल करण्याचे देर आर 2 वेज, बरोबर ना? म्हणजे एक गेला इथे, किती राहिले रे मग? एक गेला तर 1 2 3 4 5 राहतात ना. म्हणजे हा प्लेस फिल करण्याचे किती वेज? 5. हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज आहे, हा प्लेस फिल करण्याचे 3 वेज आहे, हा प्लेस फिल करण्याचे 2 वेज आहेत. एक कमी करायला लागतात, रिपीट करायचं नाही. मग जो वापरला तो पुढे नाही वापरू शकत आपण, ठीक आहे? बट हे रॉंग आहे. तो येणार काय रॉंग आहे? रॉंग काय? कारण की यार हा जो प्लेस आहे ना, हा प्लेस थोडासा अनसर्टन आहे. अनसर्टन कधी पण परमिटेशन कॉम्बिनेशनचे क्वेश्चन करते वेळी अनसर्टनिटी नसली पाहिजे. फिक्स गोष्टी लाईक क्लिअर असल्या पाहिजे तुम्हाला की हा इथे हेच जाणार आहे. मी काय म्हणतोय पहा, इथे हे सर्टन आहे यार, इथे 5 किंवा 0 मधला काही जाऊ शकतो, काही जाऊ शकतो, मान्य आहे मला. पण समजा जर का 0 गेला समजा, तर 1 2 3 4 5 नंबर इथे जाण्याचे 5 वेज आहेत, कोणताही जाऊ शकतो.
इथे पण 1 गेला, 4 राहिले, 3 राहिले, 2 मान्य आहे. पण समजा चुकून जर का इथे 5 गेला तर 0 पण तर बाकी नाही. समजा 5 गेला तर हे 5 बाकी आहेत ना. मग हा प्लेस फिल करण्याचे 5 वेळेस हे बोलणं चुकीचं आहे, कारण की इथे 0 नाही टाकू शकत आपण, कारण की 0 टाकलं तर 5 डिजिटचा नंबरच बनणार नाहीये. 0 टाकलं तर नाही 4च डिजिटचा नंबर बनेल. तर समजतंय का, थोडंसं अनसर्टनिटी आहे की ना. 100% अनसर्टनिटी म्हणजे यार समजत नाही की इथे हा प्लेस फिल करण्याचे किती वेळेस आहेत. मग जिथे कुठे अनसर्टनिटी असेल ही गोष्ट प्लीज फॉलो करा. जिथे कुठे अनसर्टनिटी असते तिथे केसेस बनवायच्या. केसेस कोणत्या केसेस, तुम्हाला कन्फ्युजन होतं ना. बेसिकली प्रॉब्लेम कशामुळे आला हे थोडंसं पहा. 1 2 3 4 5 और पहा 1 2 3 4 5. ओके, प्रॉब्लेम कशामुळे आला, 0 इथे गेलाय की इथे 5 गेलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. मी एक काम करतो, इथे 5 टाकतो. पहा तुम्हाला 5 ने डिव्हिजिबल नंबर पाहिजे, म्हणजे तुम्हाला एंडला 5 पाहिजे किंवा एंडला 0 पाहिजे. एक तर 5 पाहिजे और 0 पाहिजे. इथे 5 टाकण्याचा एकच वे यार, इथे 0 टाकण्याचा एकच तर वे. आणि समजा इथे जर का 0 गेला तर हे 5 नंबर उरतात. इथे 5 हा प्लेस फिल करण्याचे 5 वेज, हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज, 3 वेज, 2 वेज, डन. पण इथे जर का 5 गेला तर आता तुम्ही इथे 0 नाही टाकू शकत. इथे 0 नाही टाकू शकत. 0 सोडून किती राहिले, 5 पण गेला, 0 पण गेला, इथे 4 राहिले. हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज, 1 गेला, आता 0 आला. हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज, 3 वेज, 2 वेज, 1 वे. ओके, 4 into 4 16 into 6 16 into 6 96 और मीन्स ऍडिशन. ओके, 20 into 6 is 120. यार दोघांचं ऍडिशन करा तो आपला इथे आन्सर असणार 216 समथिंग बहुतेक काहीतरी आन्सर बनून जाईल मुलांना. बरोबर. सो असे केसेस बनवायला लागतात. कधी केसेस बनवायचं समजून घ्या. अनसर्टनिटी जर का असेल लाईक फिक्स नसेल यार की हे तो प्लेस 4 वेज आहेत की 5 वेज आहेत, क्लिअर नाही, फिक्स नाही, नाही का. जेव्हा कुठे अनसर्टनिटी आली ना तेव्हा समजून घ्यायचे की केसेस बनवायचे मुलांना, तरच तुम्हाला हे क्वेश्चन्स येऊन जातात पुढे. ओके, जाऊ का पुढे. पहा काय आता विषय, फाइंड नंबर ऑफ 7 डिजिट नंबर्स. फाइंड नंबर ऑफ 7 डिजिट नंबर्स which do not change even if order of digits is reversed. बाप बघ काय 7 डिजिट ना, 1 2 3 4 5 6 7 डिजिटचा नंबर आहे यार. 7 डिजिटचे नंबर तुम्ही बनवा, असे बनवा. ओके, की ऑर्डर जर का चेंज केली, ऑर्डर जर का रिव्हर्स केली, सॉरी चेंज नाही रिव्हर्स, म्हणजे त्याला जर का असं पलटी मारला नाही का, बरोबर, तरी पण ओके तो नंबरचा व्हॅल्यू चेंज नाही झाला पाहिजे असं म्हणतात ते. फाइंड नंबर ऑफ 7 डिजिट नंबर्स. ओके, किती असे बनतील विच डू नॉट चेंज इव्हन इफ ऑर्डर ऑफ डिजिट इज रिव्हर्स, म्हणजे हे जर का असा उलटा केला तरी तो नंबर चेंज नाही झाला पाहिजे. असे किती नंबर बनतील असं आपल्याला ते क्वेश्चन विचारतात. 7 डिजिट नंबर बनवायचे असे. आता तुमच्याकडे 0 1 2 3 4 5 6 7 असे 7 8 9 असे 10 डिजिट आहेत. हा प्लेस फिल करण्याचे किती वेज आहेत रे बाबा, किती वेज आहेत हा प्लेस फिल करण्याचे. हा प्लेस फिल करण्याचे मुलांना 9 वेज आहेत. 9 ते म्हणणार का 0 का नाही टाकू शकत, एंडला 0 आला तर काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे कारण की ज्यावेळेस आपण याला रिव्हर्स करेन, म्हणजे हा ज्यावेळेस पहिला जाईल तो जो नंबर बनेल तो 0 नी स्टार्ट होणार असेल. अरे नाही चालत आपल्याला ते, समजतं का, नाही चालत. मग तो 6 डिजिट नंबर बनतो. आता इथे जर का मी 0 टाकला, समजा तिथे मी 0 टाकला तर हा 7 डिजिट नंबर बनणार. पण जर काय रिव्हर्स जर का केलं म्हणजे 0 पहिलं येणार, म्हणजे 6 डिजिट नंबर बनणार. नंबर कसा सेम राहील रे, तो नाही राहणार. समजतंय का, ठीक आहे. म्हणजे हे 0 सोडून इथला कोणताही इथे टाका चालतं, काही प्रॉब्लेम नाही मला. सो मुलांना हा प्लेस फिल करण्याचे देर आर 9 वेज. हा प्लेस फिल करण्याचे देर आर 10 वेज. काही पण टाका, 0 टाका किंवा काही टाका, काही फरक नाही पडत. कारण याला जर का स्विच केलं मी तर इथे जाणार, इथे चालेल, काही प्रॉब्लेम. इथे 0 आला तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, बरोबर ना. हा प्लेस फिल करण्याचे अगेन 10 वेज, काही पण टाका रे, या 10 मधलं तुम्ही काही टाका. हा प्लेस फिल करण्याचे अगेन 10 वेज, काहीही टाका, बरोबर. आता नीट पहा, हा प्लेस फिल करण्याचे तुमच्याकडे वेज नाही आहेत. म्हणणार का, नीट पहा. किंवा हा प्लेस फिल करण्याचे वेज नाहीत, किंवा हा प्लेस फिल करण्याचे पण वेज नाहीत. तुम्ही म्हणणार का, हे पहा इथे जो आहे ना, इथे जो नंबर आहे ना तोच नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला, कंपल्सरी आहे, कंपल्सरी. एक नंबर दाखवतो मी तुम्हाला, 1 2 3 1. आता इथे ऑप्शन नाही, 3 2 1 असंच करायला लागणार तुम्हाला. हा असा 7 डिजिट नंबर आहे, 7 डिजिट नंबर आहे. ज्यावेळेस मी याला रिव्हर्स करेन, हा इकडे जाईल, हा इकडे येईल, बरोबर, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, म्हणजे समजा रिव्हर्स करेल तरी हाच नंबर बनणार आहे. असं तेव्हाच बनत असतं पहा मुलांना की त्या मधातला रेफरन्स पकडून आजूबाजूला सेम पाहिजे. इकडे 3 तर इकडे पण 3, इकडे 2 तर इकडे पण 2, इकडे 1 तर इकडे पण 1.
मधातल्याला रेफरन्स ठेवून, हा आपला मधातला नंबर आहे, याला रेफरन्स ठेवून इथे जो आहे तोच इथे टाकण्याचे 10 वेज आहेत. ओके, जो कोणता टाकला असेल तोच इथे टाका, ऑप्शन नाहीये, म्हणजे हा प्लेस फिल करण्याचा एकच वे. इथे जो टाकला असेल तोच तुम्ही इथे टाका, एकच वे. इथे जो टाकला असेल तोच इथे टाका, एकच वे आहे. सो करा बरं या सर्वांचं मल्टिप्लिकेशन. यू विल गेट 9 × 10 to the power 3. 9 × 9 × 10 to the power 3, दॅट इज ऑप्शन नंबर सी मुलांना आपला इथे आन्सर असणार आहे. येस ऑर नो? पहा रे, जाऊ का पुढे? काय पहा, अरे बाबा कधी संपतात सम्स. नंबर ऑफ n digit numbers in which not two consecutive digits are same म्हणे. पहा काय, नंबर ऑफ n digit numbers, यार नंबर ऑफ n digit numbers घ्या. हे n digit नंबर लिहितोय मी जरा इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती डिजिट नंबर आहे काय माहिती, n डिजिटचे नंबर आहेत. म्हटलं ठीक आहे चलो. पण ते आपल्याला असं सांगतात यार की नंबर ऑफ n digit numbers in which नॉट टू कन्झिक्युटिव्ह डिजिट्स आर सेम. दोन डिजिट बाजूबाजूचे सेम नसले पाहिजे. बाजूबाजूचे डिजिट मुलांना सेम नसले पाहिजे. ओके, आपल्याकडे काय काय पहा, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, इतक्या गोष्टी आहेत. हा प्लेस फिल करण्याचे देर आर 9 वेज. किती 9 वेज. कारण की 0 तर टाकू नाही शकत, पहिल्या सुरुवातीला 0 कसं 9 वेज मान्य. मग हा प्लेस फिल करण्याचे इथे जो आलाय तो इथे आला नाही पाहिजे, नंतर कन्झिक्युटिव्ह डिजिट सेम होतील. मग इथे जो आलाय त्याला सोडा, तरी पण 9 वेज राहतात, कारण की 0 आता येऊ शकतो इथे. 9 वेज समजलंय तुम्हाला? मग इथे जो आलाय त्याला सोडा, म्हणजे यातला कोणता तरी एक सोडा, बरोबर, तरी पण 9 राहतातच ना, म्हणजे इथे येण्याचे परत 9 वेज. इथे जो आलाय त्याला सोडा, समजा इथे 7 आलाय, समजा 7 आलाय, 7ला सोडा ना, 7ला सोडा, तरी पण 9 आहेच नंबर, म्हणजे हा प्लेस फिल करण्याचे अगेन 9 वेज. इथे समजा मे बी 8 आला यार, परत 8 इथे नाही घेऊ शकत, मग त्या 8ला सोडा, आता 7 घेऊ शकतो बरं पण. ओके, तर मग अगेन 9 वेज. असे किती नंबर्स आहेत रे बाबा? n डिजिटचा नंबर आहे, म्हणजे 9 × 9 × 9 × 9 × 9 9 असं n टाइम्स बनणार आहे. सो 9 raised to power n बनणार आहे. सो आन्सर शुड बी गाईज 9 raised to power n, दॅट इज ऑप्शन नंबर बी मुलांना इथे आपला आन्सर बनणार आहे. येस ऑर नो? जाऊ पुढे. फॅक्टोरियलचा आपण कॉन्सेप्ट इथे डिस्कस करतोय. ओके, आता इथून पुढे जाऊन आपल्याला फॅक्टोरियल, ओके, हा जो साइन आहे हा भरपूर वेळेस यूज करायचा आहे. सो फॅक्टोरियल्सचे काही बेसिक क्वेश्चन्स आपण इथे कव्हर करून घेऊया मुलांना. जसं की क्वेश्चन 1 पहा काय म्हणताय. पहिली तर गोष्ट तुम्हाला हे समजलं येणार आहे आतापर्यंत की जर का समजा 7 फॅक्टोरियल कोणी बोलला आपल्याला, व्हॉट इज 7 फॅक्टोरियल? 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 अप टू 1 पर्यंत हे असं मल्टिप्लाय करत राहायचं. ओके, काही एक्सेप्शन पण आहेत पहा या लँग्वेजमध्ये, फॅक्टोरियल डेफिनेशनच्या लँग्वेजमध्ये किंवा फॅक्टोरियलच्या लँग्वेजमध्ये. 0 फॅक्टोरियलला मुलांना 1 डिफाईन केलं गेलेलं आहे. ओके, 0 फॅक्टोरियलला 1 डिफाईन केलं गेलेलं आहे, हे तुम्ही आधी प्लीज समजून घ्या. ओके, तर 0 फॅक्टोरियलला 1 डिफाईन केल्यानंतरच, ओके, तो जो परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे NCR किंवा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे, ओके, तर पहा मुलांना आता आपण फॅक्टोरियलचा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा फॅक्टोरियलचा कॉन्सेप्ट थोडंसं इथे क्लिअर करून घेऊया. ओके, काही एक्सेप्शन पण आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला आतापर्यंतच्या डिस्कशनमध्ये इतकं नक्कीच समजलं असेल की 7 फॅक्टोरियल मीन्स 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 असतं. आता इथे एक्सेप्शन काय माहिती का मुलांना? 0 फॅक्टोरियल जो असतो ना त्याला 1 डिफाईन केलं गेलेलं आहे. 0 फॅक्टोरियलला किती डिफाईन केलं आहे? 1 डिफाईन केलं गेलेलं आहे मुलांना. हे पहिले तुम्ही समजून घ्या. तर पहा आता पुढे तुम्ही म्हणाल की 0 फॅक्टोरियल 1 कसं काय? 0 फॅक्टोरियल 1 कसं काय? आता मी तुम्हाला हे सांगतोय पहा. समजा NPR असं आपण शिकलो होतं ना रे, N ऑब्जेक्ट मधून R ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि अरेंज करायचं. पहा परत, N ऑब्जेक्ट मधून R ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि अरेंज करायचं. व्हॉट इज NPR फॉर्म्युला? N फॅक्टोरियल बाय दोघांचा डिफरन्स, दॅट इज N - R होल फॅक्टोरियल. बरोबर ना रे? बरोबर. मग समजा जर का मी असं फाइंड केलं 4P4 म्हणजे 4 ऑब्जेक्ट मधून 4 ऑब्जेक्टला सिलेक्ट करा आणि अरेंज करा. समजा मी तुम्हाला असे 1 2 3 4 असे 4 ऑब्जेक्ट दिले, मी म्हणलं की 4ही घ्या आणि कर अरेंज, नाही का? किती अरेंजमेंट बनतात सांग? किती बनत असतात रे? आपण असं शिकले ना, 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल. एकदम स्टार्टिंगचाच डिस्कशन होता आपला.
4 objects can be arranged in 4 factorial ways, 3 objects can be arranged in 3 factorial ways, n objects can be arranged in n factorial ways. बरोबर ना? सर या फॉर्म्युलानुसार काय येतं पहा, 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन ओके 4 फॅक्टोरियल वेज असं आन्सर आलं पाहिजे. बट आपल्याला माहिती 4 ऑब्जेक्ट मधून 4 ऑब्जेक्ट सिलेक्ट करून अरेंज करण्याचे वेज आर 4p4. सो हा फॉर्म्युला यूज कराल तर 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स 0 फॅक्टोरियल. अरे हे 0 फॅक्टोरियल जर का तुम्ही 0 बोलाल तर हे नॉट डिफाइंड होईल ना, बरोबर ना? सो इथे हा फेल जायला लागला नाही का, हा जो फॉर्म्युला आहे एनपीआरचा, हा फॉर्म्युला इथे फेल जाऊ नये म्हणून 0 फॅक्टोरियलला आपल्याला इथे 1 डिफाईन करायचं आहे, बरोबर ना? 0 फॅक्टोरियलला 1 डिफाईन करायचं. सो हा एक एक्सेप्शन आहे फॅक्टोरियलमध्ये, बाकी सर्व काही तुम्हाला माहितीच आहे तसं काही नाही का. तर पहा मुलांना पुढे काही क्वेश्चन्स करूया बेसिक फॅक्टोरियल्सचे. जसं की क्वेश्चन नंबर 1 पहा काय म्हणताय, 1 डिवाइड बाय n फॅक्टोरियल यार, 1 डिवाइड बाय n फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 बाय 4 फॅक्टोरियल मायनस ऑफ 4 बाय 5 फॅक्टोरियल जो आहे ना, मी त्याला 5 इंटू 4 फॅक्टोरियल लिहू शकतो, 5 इंटू 4 3 2 1, बट 4 3 2 1 मीन्स 4 फॅक्टोरियल. तुम्ही म्हणणार असंच का केलं यार, इथे पण 4 फॅक्टोरियल इथे पण 4 फॅक्टोरियल कॉमन होऊ शकतो. सो 1 डिवाइड बाय n फॅक्टोरियल इज इक्वल टू, इथे मी 5 5 करू करा, 5 बाय 5 इंटू 4 फॅक्टोरियल मायनस ऑफ 4 बाय, मला वाटतं काही गरज नव्हती खरं तर तसं 5 फॅक्टोरियलला 5 इंटू 4 फॅक्टोरियल लिहिण्याची गरज नव्हती खरं तर, बस मल्टिप्लाय डिवाइड बाय 5 करायला हवं होतं. आता पहा तुम्ही 1 डिवाइड बाय n फॅक्टोरियल, 1 बाय n फॅक्टोरियल इज इक्वल टू वरती 5 आहे, डिवाइड बाय 5 इंटू 4 फॅक्टोरियल इज 5 फॅक्टोरियल मायनस ऑफ 4 बाय 5 फॅक्टोरियल अगेन. मग बनतं काय पहा ना मुलांना, 1 डिवाइड बाय n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 मायनस ऑफ 4 इज 1 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल तर आहेच ना खाली, 1 ला 1 नाही सेम, फॅक्टोरियलला फॅक्टोरियल, दॅट मीन्स n चा व्हॅल्यू किती असला पाहिजे, 5 असला पाहिजे. n चा व्हॅल्यू किती असला पाहिजे मुलांना, 5 असला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे चलो हा क्वेश्चन पहा आता. n प्लस 1 होल फॅक्टोरियल इट इज इक्वल टू 42 इंटू n मायनस ऑफ 1 होल फॅक्टोरियल, हे असं त्यांनी दिलेलं आहे नाही का. ठीक आहे यार, पहा आता n प्लस 1 होल फॅक्टोरियल, जसं की 10 फॅक्टोरियलला तुम्ही काय लिहित असता, 10 लिहिता त्याच्यानंतर 9 एकनी कमी करत असताना, परत एकनी कमी करता, परत एकनी कमी करता, असं एकनी कमी 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 करत जातं नाही का. आता तुम्हाला वाटलं की इथून पुढे काही कमी नाही करायचं, सो इथे डायरेक्टली फॅक्टोरियल मार्क करून टाकतो. सो n प्लस 1 होल फॅक्टोरियल गाईज मीन्स n प्लस 1 इंटू एकनी कमी करा म्हणजे n, इंटू परत एकनी कमी करा म्हणजे n मायनस 1 होल फॅक्टोरियल. बस इथे फॅक्टोरियल बोलणार आहे मी, तुम्ही म्हणणार का, अरे इथे पण तर आहे ना n मायनस 1 होल फॅक्टोरियल, हे कॅन्सल होऊन जातं डायरेक्टली. आता या 42 ला मी 7 इंटू 6 लिहितो, अरे 7 इंटू 6 इज 42. जरा कम्पेअर करा बरं, मला वाटतं की हे मग n चा व्हॅल्यू 6 असला पाहिजे का, कारण की इथे अशा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, अशा 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे हा एक नंबर आहे त्याच्यापेक्षा हा एक नी मोठा आहे, हा एक नंबर आहे याच्यापेक्षा हा एक नी मोठा आहे. सो डायरेक्टली असं कम्पेअर करून पण मुलांना n चा व्हॅल्यू 6 आपण इथे क्लेम करू शकतो, 100% क्लेम करू शकतो. ओके नाव सी, हा n प्लस 3 होल फॅक्टोरियल, मुलांना काय बोललो, एकनी कमी करायचं, परत एकनी कमी करायचं, अरे यार परत एकनी कमी करा, परत एकनी कमी करा, परत सॉरी n प्लस 1 होता ना, मला n मायनस 1 दिसला चुकून तो, एक मिनिट पहा काय, n प्लस 3 होल फॅक्टोरियलला मी असं लिहू का मुलांना, n प्लस 3 एकनी कमी करा, n प्लस 2 आणखीन एकनी कमी करा, बस याच्या पुढे आणखीन काही करायचं नाही, त्याला फॅक्टोरियल बोलून टाकतो. अँड दॅट इज इक्वल टू गाईज 110 म्हणजे 11 इंटू 10 इंटू n प्लस 1 होल फॅक्टोरियल आहेच ना शेवटी पुढे, हे आणि हा असंही डायरेक्टली कॅन्सलच होतो ना. मग पहा बरं, इथे एक नंबर आहे याच्यापेक्षा हा एकनी जास्त, इथे एक नंबर आहे याच्यापेक्षा हा एकनी जास्त आहे, पण याच्यात 1 ऍड केला तर 2 प्लस 1 इज 3 असं बनतो ना. सो जस्ट बाय कंपॅरिझन 10 चा व्हॅल्यू काय असला पाहिजे, n प्लस 2 म्हणजे n प्लस 2 चा व्हॅल्यू मुलांना 10 असला पाहिजे, म्हणजे n चा व्हॅल्यू हा 8 असला पाहिजे. किती असला पाहिजे, 8 असला पाहिजे. येस स्टुडंट्स, हे समजतं का. तर फॅक्टोरियलचे थोडेसे बेसिक क्वेश्चन्स मी इथे तुम्हाला घेऊन दाखवलेले, 3च क्वेश्चन घेतले. मला असं वाटतं की एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणखीन काही फार हेल्पफुल तर राहणार नाही हे फॅक्टोरियल, नाही याच्यावरती क्वेश्चन विचारला नाही जात, बट जस्ट फॉर इंट्रोडक्शन ओके मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर मुलांना आजचा सेशन आपण इथे, हा फर्स्ट सेशन इथे मी क्लोज करतोय. ओके सेकंड सेशनमध्ये मी तुम्हाला जे आर्टिकल्स लिस्ट डाऊन करून दाखवले होते ना, ओके ते सर्व आर्टिकल्स नाही का, पहिला आय गेस आपलं फॅक्टोरियलपर्यंत पोहोचलोय. आता याच्यानंतर ना डिस्टिंक्ट ऑब्जेक्टचं परमिटेशनचा आर्टिकल असणार आहे, हा पण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. सो काही सेशन मी इथे क्लोज करतोय. ओके भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.